दिवसाची सुरुवात शुभबरोबर आपले स्वतःचे नाव आपल्याला खूप महत्त्वाचं वाटतं. आपलं नाव कुठे लिहून आलं तर आपल्याला फार बरं वाटतं. पूर्वी रिझर्वेशनच्या चार्टवर नावं असायचे. त्या रिझर्वेशनच्या चार्टवर ज्यावेळेस पहिल्यांदा नाव आपण आपलं लिहिलेलं बघतो त्यावेळेस आनंद वाटतो. बऱ्याच वेळेस कधीकधी टी व्हीवर जर नाव आलं आपलं तर मग फारच आनंद होतो. कधीकधी वर्तमानपत्रात आपलं नाव आलं किंवा आपला लेख छापून आपल्या नावाने तर खूप आनंद वाटतो आणि आपण ते सांभाळून ठेवतो. ते कात्रण जे आहे आपलं नाव त्याच्यामध्ये आहे ते आपण खूप सांभाळून ठेवतो. पण त्यापेक्षा कोणीतरी आपल्याला आपल्या खऱ्या नावाने हाक मारली तर ते आपल्याला जास्त बरं वाटतं. आपल्याला बऱ्याचदा टोपण नावं असतात. घरातले जे लाडाने ठेवलेले जे टोपण नावं असतात त्या नावाने आपल्याला सगळे ओळखतात. पण कधीकधी जर आपल्याला खऱ्या नावाने हाक मारली कोणी तर आपल्याला ते जास्त बरं वाटतं. योहान 20 मध्ये बघा, जॉन चॅप्टर 28 ह्यामध्ये पुनरुत्थित ख्रिस्ताने ज्यावेळेस मरियेला पहिल्यांदा दर्शन दिलं त्यावेळेस त्यांचं संभाषण झालं, परंतु मरियेने प्रभू येशू ख्रिस्ताला ओळखलं नाही. ती पाठमोरी गेल्यानंतर प्रभू येशू ख्रिस्ताने तिला मरिये म्हणून हाक मारली आणि तिने ताबडतोब ओळखले आणि तिने म्हटले गुरुजी. तिच्या नावाने ज्यावेळेस हाक मारली त्यावेळेस तिने प्रभूला ओळखलं आणि तिने ताबडतोब प्रभू येशू ख्रिस्ताला प्रतिसाद दिला. देव आपल्या प्रत्येकाला नावाने ओळखतो. तो आपल्याला कधीही सोडणार नाही. स्वर्गारोहण होण्याच्या वेळेस प्रभू येशू ख्रिस्ताने सर्वांना सांगितलं, पहा, युगाच्या समाप्तीपर्यंत मी तुम्हाबरोबर आहे. देव बदलत नाही. ज्याने संपूर्ण विश्व बनवलं तो आपल्या प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या नावाने ओळखतो. आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे, योहान कृत शुभवर्तमान ह्याचा 10वा अध्याय आणि 3रं वचन. गॉस्पेल ऑफ जॉन चॅप्टर 10 and verse 3. तो आपल्या मेंढरांना ज्याच्या त्याच्या नावाने हाक मारतो आणि त्यांना बाहेर नेतो. परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करो.